मित्रांनो, तुम्ही शहरातली डबल डेकर पाहिजे जसं, पण आमच्या गावाकडे पण एक डबल डेकर आहे. सोयाबीन मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर गाडी चालवायला भेटली. आमच्या गरीबाची धान्य घेऊन निघालो होतो, तर माझ्यासोबत आहे पप्पदाजी. त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी गेलो, शनिवार होता तर गेलो संध्याकाळी हनुमानाच्या मंदिरात. पवनपुत्र हनुमान बजरंगबली की जय. तर हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी संध्याकाळी हनुमानाच्या मंदिरात गेलो. मित्रांनो, तुम्ही शहरातली डबल डेकर पाहिजे जसं, पण आमच्या गावाकडे पण एक डबल डेकर आहे बरं का. बघायचे आमच्या गावाकडचे डबल डेकर. चला दाखवतो. दिसते का नाही दिसत. पुढच्या कॅमेरा दाखवतो, थांबा. तर ही आहे बघा आमच्या गावाकडची डबल डेकर. कसे वाटले डबल डेकर? तुमच्याकडे आहे का असे डबल डेकर? मित्रांनो, गावाकडं पहिला पाऊस पडला, तर पहिल्या पावसानंतर लगेच झाली पेरणीला सोड. तर पेरणी करायचं म्हणलं तर निघालो आहे बियाणं आणायला. तर गरिबाची आपली दंड घेतली आणि निघालो बियाणं आणायला. माझ्यासोबत आहे पप्पदाजी. तर पप्पदाजी आणि मी निघालो बियाणं आणायला. येताना आणलं ट्रॅक्टरसाठी डिझेल. सोयाबीन राजा पसालाय बांधाव सपरा पुढे पार अर्धा टाकून दिलं खाली. गेला बघा इथं ती सोयाबीन टाकले आणि ते तिकड आहे आणि एक पोतं तिकड आहे. मित्रांनो, आज शनिवार म्हणलं गेला हनुमानाचा वार. तर पवनपुत्र हनुमान की जय, बजरंगबली की जय. संध्याकाळी गेलो हनुमानाच्या दर्शनासाठी. हे आहे आमच्या गावातील हनुमानाचं छोटंसं मंदिर. तर मित्रांनो, गावाकडे आता पहिला पाऊस पडला आणि पहिल्या पावसानंतर झाली पेरणीला सुरुवात. तर पेरणी करायची म्हणलं तर बिया आणावं लागतं. तर बियाण्यासाठी कशी पळापळी करावी लागते त्याच पद्धतीने मित्रांनो गावाकडचं वातावरण यावर व्हिडिओ मी बनवला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला? आणि हो मित्रांनो, तुमच्याकडे पण पहिल्या पावसानंतर पेरणीला सुरुवात झाली का नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना पाहण्यासाठी शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये.